नमस्कार. इतिहासाची पाने उलटताना काही नावे अशी असतात जी कायम अंगावर काटा आणतात. आजच्या या विशेष ऐतिहासिक आढाव्यात आपण अशाच एका अफाट व्यक्तिमत्वाचा विचार करणार आहोत. ते नाव म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी ते स्वराज्याचे एक अत्यंत निष्ठावान सुभेदार असा त्यांचा हा प्रवास खरंच खूप थक्क करणारा आहे. आज आपण त्यांच्या शौर्याच्या गाथा आणि स्वराज्याच्या जडणघडणीतलं त्यांचं अमूल्य योगदान अतिशय जवळून समजून घेणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण नेमके काय पाहणार आहोत तर अगदी त्यांच्या बालपणापासून ते स्वराज्याच्या उभारणीतील त्यांचं योगदान, ती थरारक सिंहगडची मोहीम, आजच्या काळातही त्यांच्या शौर्याच्या ज्या खुणा आहेत ती स्मारके आणि आपली आजची आधुनिक संस्कृती, त्यांचा हा वारसा कसा जपता आहे, या सगळ्याचा आपण टप्प्याटप्प्याने आढावा घेऊया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. एका खऱ्या योद्ध्याची जडणघडण नेमकी कशी झाली, त्याची मुळे कुठे आहेत ते पाहूया. आता ही टाईमलाईन पहा. 1626 मध्ये सातारा जिल्ह्यातल्या गोडवली गावात त्यांचा जन्म झाला. विचार करा, लहानपणापासूनच डोंगरदऱ्यान खेळल्यामुळे तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांना किती उत्तम जाण असेल. पुढे दुर्दैवाने वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ते उमरठाला शिलार मामांकडे गेले. गोडवलीच्या खडबडीत प्रदेशापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे 1670 मध्ये सिंहगडावरील त्या सर्वोच्च बलिदानाने थांबला. हा प्रवासच मुळी एका योद्ध्याची खरी ओळख सांगून जातो. त्यांच्या या कणखर स्वभावामागे ना त्यांच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा होता. वडील काळोजी आणि आई पार्वती यांच्याकडून मिळालेले संस्कार आणि शेलारमामांसारख्या अनुभवी माणसाचं मार्गदर्शन या सगळ्याने मिळून तानाजी नावाचं हे रसायन तयार झालं होतं. याच कौटुंबिक पार्श्वभूमीने त्यांना स्वराज्यासाठी काहीही करायला तयार असणारा एक निष्ठावान योद्धा बनवलं. आता आपण वळूया पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे. स्वराज्याची उभारणी आणि त्यात तानाजींचा वाटा नेमका किती मोलाचा होता ते पाहू. 1000 हा आकडा खूप काही सांगून जातो. अफजलखानाच्या स्वारीचा तो अत्यंत आणीबाणीचा प्रसंग जरा आठवून पहा. शिवाजी महाराजांनी त्यावेळी आपल्या सर्वात विश्वासू सरदारांवर प्रत्येकी बरोबर 1000 सैनिकांची धुरा सोपवली होती. तानाजी त्यापैकीच एक. त्यांनी या फौजेचे एवढ्या आक्रमकपणे नेतृत्व केलं की खानाची फौज अक्षरशः सळो की पळो झाली. महाराजांचा त्यांच्यावर किती गाढ विश्वास होता हेच आपल्याला यातून दिसतं. पण एक मिनिट, तानाजी म्हणजे फक्त हातात तलवार घेऊन लढणारे योद्धे नव्हते बरं का. ते एक उत्तम मुत्सद्दी सुद्धा होते. जेव्हा रायगडाजवळील कोकण पट्ट्यात काही स्थानिक जमातींकडून दंगल आणि अस्थिरता निर्माण झाली, तेव्हा तानाजींनी तिथे नुसती ताकद वापरली नाही, त्यांनी अतिशय प्रेमाने, आपलेपणाने या लोकांना समजावून स्वराज्याच्या प्रवाहात आणलं. समोरच्याला आपलंसं करणं ही एका खऱ्या नेत्याची ओळख असते, नाही का. आता वळूया त्या मोहिमेकडे जिने महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळीच कलाटणी दिली. सिंहगडची लढाई, ती अंतिम परीक्षा. फेब्रुवारी 1670ची ती काळीकुट्ट रात्र. अभेद्य असा कोंढाणा किल्ला आणि समोर बलाढ्य राजपूत किल्लेदार उदयभान राठोड. रात्रीच्या अंधारात अशा डोंगराळ किल्ल्यावर हल्ला करणं हे अक्षरशः मृत्यूच्या दाढेत हात घालण्यासारखं होतं. पण मराठा सैन्याचे सेनापती म्हणून तानाजींनी हे अशक्यप्राय आव्हान हसत हसत स्वीकारलं होतं. त्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगताना आजही अंगावर काटा येतो. गडावर जाण्यासाठी त्यांनी घोरपड या प्राण्याच्या आणि घोरपडे बंधूंच्या कौशल्याचा वापर करून तो अवघड कडा सर केला. वर पोचल्यावर पहारेकऱ्यांशी अशी काही जुंपली की विचारू नका. सर्वात थरारक प्रसंग म्हणजे तानाजी आणि उदयभान यांची ती थेट लढत. उदयभानच्या एकाच जोरदार प्रहाराने जेव्हा तानाजींची ढाल तुटली तेव्हा त्यांनी जराही माघार घेतली नाही. त्यांनी थेट डोक्यावरची पगडी काढली, ती हाताला गुंडाळली आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले. अखेर ते पडले, पण तोवर मराठा सैन्य दुसऱ्या मार्गाने गडावर पोचलं आणि गड सर झाला. या लढाईनंतर जे घडलं ते तर आपल्या सर्वांनाच माहितीये. या असीम बलिदानाचा सन्मान म्हणून महाराजांनी कोंढाणा या किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं. या एका घटनेने या किल्ल्याची ओळख कायमची बदलली आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात हे सर्वोच्च बलिदान कायमचं सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. या अशा सर्वोच्च बलिदानाला महाराष्ट्र कसा विसरेल, म्हणूनच त्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी अनेक स्मारके उभारली गेली. आता जरा या तक्त्याकडे नजर टाका. तानाजींचा आदर किती सर्वदूर पसरलेला आहे हे यातून लक्षात येईल. सिंहगडावर तर त्यांचा अर्धपुतळा आहेच, पण त्यांच्या मूळ गावी उमरठालाही त्यांचं भव्य स्मारक आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या कौलापूरमध्ये त्यांचा पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आलाय आणि पुण्यातील वाकडेवाडीला तर थेट नरवीर तानाची वाडी असं नाव देऊन त्यांच्या स्मृती जपल्या गेल्या आहेत. आणि हे एक उदाहरण पहा, हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. महाडजवळच्या आंबेशिवथर गावातलं हे स्मारक चक्क तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी, भारतीय लष्करातील जवानांनी आणि नोकरदारांनी स्वतःचे पैसे गोळा करून उभारलंय, कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता.
लोकांच्या मनात या योद्ध्याबद्दल किती नितांत आदर आहे याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. हा लोकसहभागच त्यांच्या बलिदानाचा खरा गौरव आहे. आता आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया. आजच्या या आधुनिक लोकप्रिय संस्कृतीत चित्रपट आणि साहित्यात तानाजींचा वारसा कसा जपला गेलाय ते पाहू. गड आला पण सिंह गेला. ना आपटे यांच्या या पुस्तकाचं शीर्षक फक्त एक नाव नाहीये, तर ती एक भयंकर मोठी वेदना आहे. या एका वाक्याने गडावरचा तो ऐतिहासिक विजय आणि त्याचवेळी झालेली तानाजींसारख्या ढाण्या वाघाची एक्झिट हे सगळं अगदी अचूकपणे आणि तितक्याच ताकदीने पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत पोचवलं. साहित्याबद्दल बोलायचं तर बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपतीपासून ते अगदी लहान मुलांसाठी असलेल्या अमर चित्रकथांच्या कॉमिक्सपर्यंत सगळीकडे तानाजींचीच गाथा आहे. आनंद पाळंदे, प्र के घाणेकर यांसारख्या अनेक अभ्यासकांनी ह्या इतिहासाला आपल्या लेखणीतून आजही अगदी ताजं ठेवलंय. आणि रुपेरी पडदा तर याला कसा अपवाद असेल? 1952 साली आलेला राम गबाल्यांचा नरवीर तानाजी हा चित्रपट असो किंवा अलीकडे 2020 मध्ये आलेला अजय देवगणचा तान्हाजी द अनसंग वॉरियर असो. आणि हो, सुभेदार हा मराठी चित्रपट तर आपण सगळ्यांनीच अक्षरशः डोक्यावर घेतला. यावरून काय दिसतं तर 17व्या शतकातल्या या सुभेदाराची जादू आजही बॉक्स ऑफिसवर आणि लोकांच्या मनावर तशीच राज्य करते. तर आजच्या या माहितीपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो. हा असा इतिहास, हे असं साहित्य आणि हे चित्रपट, ऐतिहासिक सत्य आणि आधुनिक कथाकथन यांचं हे मिश्रण स्वराज्य उभारणाऱ्या या शूरवीरांना कशाप्रकारे अमर करतं? ही स्मारके, पुस्तके आणि चित्रपट फक्त आपल्याला भूतकाळ सांगत नाहीत, तर आजही संकटात खंबीरपणे उभं राहायला शिकवतात. आज आपण आपला हा ऐतिहासिक आढावा इथेच थांबूया. पण या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत नक्कीच एक नवी उत्सुकता आपल्या मनात जागी राहील. पुन्हा भेटूया